बालकांनो स्वागतम. किती आतुरतेने वाट पाहत होती आपली शाळा. बालकांनो, तुमच्या स्वागतासाठी शाळा सुद्धा किती छान सजली आहे बघा. आपल्या ज्ञानार्थी लेकरांचं शाळेत आगमन झालं आणि शाळेला किती आनंद झाला. अगदी शाळेच्या प्रांगणामध्ये चैतन्याला बहर आला. आज नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. लाडक्या बालमित्रांनो, तुमच्या येण्याने या शाळेच्या भिंतींना, मैदानांना आणि वर्गांना पुन्हा एकदा चैतन्य लावलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर आज शाळेचा प्रथम दिन. अगदी नवे शैक्षणिक वर्ष, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवीन वर्ग शिक्षक आणि बरंच काही नवीन शिकायला मिळणार. शिवाय आपल्या मित्रांच्या गाठी भेटी होणार, काही नवे मित्र मिळणार. हा उदंड उत्साह घेऊनच आपण शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केलात मित्रांनो. किती झाला, किती आतुरतेने वाट पाहत होती आपली शाळा. बालकांनो, तुमच्या स्वागतासाठी शाळा सुद्धा किती छान सजली आहे बघा. आपल्या ज्ञानार्थी लेकरांचं शाळेत आगमन झालं आणि शाळेला किती आनंद झाला. मैदानांना आणि वर्गांना पुन्हा एकदा चैतन्य लावलं. तुमच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि डोळ्यातील नवीन स्वप्ने पाहून नवीन गोष्टी शिकणार आहोत, नवीन खेळ खेळणार आहोत, नवनवीन सांस्कृतिक उपक्रम करणार आहोत आणि भरपूर अभ्यास करून नव्या उंची
संस्काराने नवागतांचे स्वागत करतो हर्ष दाटला मनी. स्वागतम स्वागतम बालकांनो स्वागतम स्वागतम स्वागतम. स्वागतम सुस्वागतम. नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु. विद्यादीपच्या उंबरठ्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. यारे माझ्या चिमुकल्यानो, विद्यादीपचा दीप पुन्हा उजळला. तुमच्या निरागस हास्याने आज शाळेचा प्रत्येक कोपरा फुलला. वाट पाहत होते अंगण, वाट पाहत होते वर्ग सारे. तुमच्या छोट्या पावलांच्या चाहुलीने आज सजले स्वप्नांचे द्वारे. शाळांच्या सड्यातून, आनंदाच्या रंगातून, संस्काराच्या सुगंधात, च्या प्रत्येक संघातून तुमचे मनपूर्वक स्वागत. इथे मिळेल केवळ पुस्तकातील ज्ञान नाही, तर स्वप्नांना मिळेल आकाश, कर्तृत्वाला नवी दिशा, शिस्तीचा पाया, संस्काराची शिदोरी आणि आत्मविश्वासाची अमूल्य भाषा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. संपली उन्हाळ्याची, चैतन्य आले अंगणी. ज्ञान मंदिरी आज रंगली, आनंदाची ही गाणी. नवागतांचे स्वागत करतो हर्ष दाटला मनी. स्वागतम स्वागतम बालकांनो स्वागतम 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 बालकांनो स्वागतम. भरारी घेण्या उत्तुंग नभात, हसत खेळत शिकूया सगळे, घडावे संस्कारानी. नवागतांचे स्वागत करतो हर्ष दाटला मनी. स्वागतम स्वागतम बालकांनो
विद्यार्थी एज्युकेशन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री लाखन सर यांचे या ठिकाणी आपण खूप जोरदार कराने त्यांचे स्वागत करू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या या SSC आणि HSC विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी, त्यांच्या सत्कार समारंभासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो. यासाठी आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री लाखन सर, त्याचबरोबर विद्यादीप एज्युकेशन संस्थेच्या संचालिका सौ लाखन मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी कैलास सरोदे सर मुख्याध्यापक पंचायत, शालिनी मॅडमचा येतच नाही. एक तुमच्या हाताने लांब करा बाबा, आपले हात एवढे हां व्हिडिओ घेत आहे, मला वाटलं फोटो घ्यायचा. अच्छा, मान्यवरांना आणि 111 विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. त्याच्यामध्ये 35-44 विद्यार्थी 70% जास्त गुणांनी आणि 75% जास्त गुणांनी 29 विद्यार्थी आहेत. आणि यावर्षी विद्यादीपसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असं मी म्हणेन की विक्रोळी पार्क साईट विभागामध्ये आपली विद्यार्थिनी संपूर्ण शाळांमध्ये प्रथम आलेली आहे, जिला 95.80% मार्क्स आहेत. आज बातों को तवज्जो देती है और अक्सर हमारे बच्चों के लिए जो भी चीज़ें हैं आकाश त्यांनी डिक्लेअर केलं की जे फर्स्ट, सेकंड, थर्ड जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना थोड्याच वेळात आपल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या असे अंतरी इथेच वस्तू माझा हरी, अखंड ज्ञानाची ही पंढरी, स्वागत तुमचे या ज्ञान मंदिरी. या वास्तू पाहून विद्यादीपच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असेच भावतरंग निर्माण होतात. विश्वासाला पात्र ठरलेली, थोडा मोठ्याने नावाजलेली आणि लाखन सरांच्या अपार कष्टाने नावारूपाला आणलेली ही विद्यादीप एज्युकेशन संस्था. या संस्थेच्या आज संपूर्ण महाराष्ट्रात 3 एवढं मोठं कॉलेज, शाळा चालवणं आणि त्यामध्ये 10वीचा 100% निकाल लावून देणं ही सोपी गोष्ट नाही आहे सर. यासाठी तुमचं आपण त्याचं स्वागत करूया. युवासेना कार्याध्यक्ष समन्वयक भाई, आपल्याकडे लोक फार आशेने बघतायत आणि ती आशा एक आशेचा किरण घेऊन आपण बोलायची संधी दिली. पण म्हटलं मागेही आपला कार्यक्रम झाला, खूप छान कार्यक्रम मला वाटतं. काहीतरी भाषण करत मराठीत बोलत ना, मला हिंदी थोडी कंपनी
विद्यार्थ्यांचा गुणगौरव दिवस जर आपण साजरा करतो, कारण गुणवंत विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या पालकांकडे जातात की बाबा मला आई